हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे। आज आपण करणार आहोत काजू मसाला भाजी। त्यासाठी तेल घालून कांदा आणि कढीपत्ता घालून भाजायला ठेवलेला आहे। कांदा सोनेरी रंगावर चांगला भाजून घेतलेला आहे। आता 2 मिरे आहेत, लवंग आहेत 2 आणि दालचिनीचा तुकडा आहे। सगळं मिळून चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता काजू आहे त्यात ग्रेव्हीसाठी घालायचे आहेत। तुमच्याकडे तुकडा काजू असतील तर घातले तरी पण चालतील। लसूण आहेत 7 ते 8। आता सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे। टमाटे पण घालायचे आहेत, 1 टमाटा घातलेला आहे, आंबट जास्त व्हायला नको म्हणून। आता मगज बी आहेत, ग्रेव्हीमध्ये टेस्ट छान येते आणि घट्ट ग्रेव्ही तयार होते। अद्रक घालायचं आहे थोडं। सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे। सगळं चांगलं भाजून झालेलं आहे। गॅस बंद करून थंड झाल्यावर याची पेस्ट करून घ्यायची आहे। काजू असे अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत, 1-2च करायचे। आता हे तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। तुपामध्ये 2 मिनिटं चांगले भाजून घेतलेले आहेत। आता ग्रेव्ही करण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यात 4 चमचे तेल घातलंय। आपण पेस्ट केलेली ना मिक्सरमध्ये ती सगळी घालून घ्यायची आहे। हळद घालायची आहे पाव चमचा। बॅडगी मिरचीचं तिखट आहे 3 चमचे घालायचं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा धन्याची पूड आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात काजू आपण भाजून घेतलेले आहे ना ते घालून घ्यायचे आहेत, ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यात अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे, यामुळे टेस्ट खूप छान येते। 1 वाटी घरातीलच साय घेतलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे। साय फुटू शकते त्यामुळे पटपट मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता ग्रेव्ही रेस्टॉरंटसारखी वाटत आहे ना। आता हे तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे। यात गरम पाणी घालायचं आहे, यामुळे याची टेस्ट तशीच राहते, कमी होत नाही। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी तयार आहे। गॅस बंद केलेला आहे आणि सर्व केलेला आहे। काजू मसाला भाजी सर्वांनाच आवडेल अशी रेस्टॉरंट स्टाईल आहे, नक्की ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा।